विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी अजित सुपेकर तुमचे स्वागत करत आहे आपल्या भाग्यविधाता फाउंडेशनच्या YouTube क्लासमध्ये. तर आपण सुरू केलाय रोटेशनल डायनामिक्स इयत्ता 12वीचा चॅप्टर नंबर 1. तर आतापर्यंत आपण जे काही फर्स्ट लेक्चर झालं त्यामध्ये जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत, मग त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजे काय, सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं, अशा बेसिक कन्सेप्ट आपण याच्यामध्ये पाहिल्या होत्या. त्याचबरोबर ज्यावेळी आपण रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन या दोघांचा कंबाइनली स्टडी करतो त्यावेळी बघ आपल्याला लिनियर मोशनचा वापर न करता सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशनचा विचार करावा लागेल. आता ज्यावेळी आपण सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशनचा स्टडी करत असतो त्यावेळी व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट किंवा एक्सेलरेशन बदलतात. मग जसं आपण पाहिलं होतं की समजा लिनियर डिस्प्लेसमेंट असेल तर ती x किंवा s ने दाखवतात. x और s आपण दोघांपैकी रिप्रेझेंट करू शकतो. त्याच्यानंतर लिनियर व्हेलॉसिटी असेल किंवा स्पीड तर ते आपण v ने दाखवतो. त्याच्यानंतर लिनियर एक्सेलरेशन असेल तर ते आपण a ने दाखवतो. अशा प्रकारे आपण ह्या मॅग्निट्यूड व्हॅल्यू घेतल्या. आता हे सगळं केव्हा कन्सिडर केलं इन केस ऑफ लिनियर मोशन. पण आता आपल्याला या चॅप्टर मध्ये लिनियर मोशनचा स्टडी नाही करायचा. याच्यामध्ये आपल्याला रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशनचा कंबाइनली स्टडी करायचा आहे. रोटेशनल प्लस सर्क्युलर मोशन. मग आता जिथे आपल्याला रोटेशनल किंवा सर्क्युलर मोशनचा स्टडी करायचा आहे मग त्याच्यामध्ये याच कन्सेप्ट थोडेशा बदलल्या जातात. आता डिस्प्लेसमेंट तर दोन्ही ठिकाणी मोशन आहे मतलब दोन्ही ठिकाणी डिस्प्लेसमेंट असायलाच पाहिजे. आता डिस्प्लेसमेंट कशाने दाखवतो? लिनियर मध्ये x किंवा s ने दाखवली होती पण रोटेशनल मोशन मध्ये ती अँगल ने दाखवली जाते. इट इज रिप्रेझेंटेड बाय थीटा. मग याला आपण म्हणतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट, याला आपण म्हणतो लिनियर डिस्प्लेसमेंट. दोघांमधला डिफरन्स बघा, अँग्युलर, लिनियर. त्याच्यानंतर लिनियर मोशन मध्ये लिनियर व्हेलॉसिटी असायची ती v ने दाखवतात. पण हेच जर तुम्हाला रोटेशनल किंवा सर्क्युलर मोशन मध्ये घ्यायचं असेल तर आपण त्यावेळी अँग्युलर व्हेलॉसिटी वापरतो. इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल ओमेगा. ऑल दिस टर्म्स आर वेक्टर्स. पण आता घेताना आपण त्यांची मॅग्निट्यूड व्हॅल्यू घेतली म्हणून दाखवताना फक्त सिम्बॉलिक फॉर्म आपण त्यांचा दाखवूया. त्याच्यानंतर पहा इकडे लिनियर मोशन आहे बरोबर, त्याच्यामध्ये लिनियर एक्सेलरेशन असतं. आपण त्याला स्मॉल a ने दाखवतो. न्यूटन सेकंड लॉ मध्ये जे आपण एक्सेलरेशन वापरतो F ma. a म्हणजे तुमचं लिनियर एक्सेलरेशन आहे कारण ज्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला त्याच डायरेक्शनला ऑब्जेक्ट एक्सेलरेट होत असतो. पण ते जर तुम्ही लिनियर मोशन मध्ये घेतलं तर a इज रिप्लेस्ड बाय अल्फा. त्याला आपण म्हणतो अँग्युलर एक्सेलरेशन. मग पहा लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर एक्सेलरेशन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर एक्सेलरेशन. हे तुम्हाला कंपॅरेटिव्हली लक्षात असलं पाहिजे. आता त्यानंतर ज्या बेसिक कन्सेप्ट आपण पाहिले होते या सगळ्या तर आता आपल्याला त्यांचा पुढे यूज करायचा आहे. त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन आपल्याला करायचं आहे. आता त्यांचं इम्प्लिमेंटेशन करायचं म्हणजेच काय की त्यांचे ऍप्लिकेशन्स आपल्याला द्यायचे. आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण त्यांचा वापर कशा प्रकारे करू शकतो ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. पहा आता आपल्याला इथे दिलेले टॉपिक बघ, ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता या चॅप्टर मध्ये सर्क्युलर मोशन स्टडी करत असताना आपण तिथे दोन टाइप पाहिले होते, एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एकदा परत शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला. आता सर्क्युलर मोशन कशाला म्हणतात? अन ऑब्जेक्ट मूव्स इन अ सर्क्युलर पाथ असे म्हणू शकतो किंवा अन ऑब्जेक्ट मूव्हिंग अलोंग ए सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. कोणताही एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ ट्रॅव्हल करत असेल किंवा सर्क्युलर पाथ म्हणा किंवा तुम्ही त्याला सर्कम्फरन्स म्हणू शकता. म्हणजे सर्कम्फरन्सच्या अक्रॉस जर ट्रॅव्हल करत असेल तर त्या ऑब्जेक्टची जी काही मोशन आहे त्या मोशनला आपण काय म्हणूया? सर्क्युलर मोशन म्हणूया. बरोबर, ऑब्जेक्ट हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह करतो. पण आता याच्यामध्ये परत फरक पडतोय, दोन पार्ट पडतात. जसं की सांगितलं UCM म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरी होती नॉन युनिफॉर्म
आता दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तर सिंपल आहे, ते तुम्हाला माहिती आहे. आपण एक शॉर्टकट मध्ये त्याला क्लिअर करूया. बघा, समजा ऑब्जेक्ट ए या पोझिशन पासून निघाला आणि ए या पोझिशन पासून ट्रॅव्हल करत करत तो परत ए पोझिशनला पोहोचला. एवढं एक सर्क्युलर पाथ कव्हर करण्यासाठी त्याला समजा 1 तास वेळ लागला. परत ऑब्जेक्ट दुसऱ्या राऊंड साठी निघाला, परतही त्याला 1 तास लागला. म्हणजे आपण इथे सांगू शकतो की एवढा सर्क्युलर पाथ कव्हर करण्यासाठी त्याला काय फिक्स टाइम लागतोय. मग फिक्स टाइम जर लागत असेल तर ती जी काही मोशन आहे तिला आपण पिरियडिक मोशन म्हणतो. म्हणजे बरोबर तेवढ्याच वेळाने परत परत ती रिपीट होते, पिरियडिक मोशन. आणि ज्यावेळी मोशन ही पिरियडिक असते म्हणजेच इट रिपीट अगेन अँड अगेन इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. जसं की याला 1 राऊंड मारले 1 तास लागतोय, परत 1 राऊंड मारले 1 तास लागला, परत 1 राऊंड मारले 1 तास लागला. म्हणजे बरोबर 1 तासाने तो काय करतो, 1 राऊंड कंप्लीट करतो. दिस मोशन रिपीट अगेन अँड अगेन, परत परत रिपीट होते, पण कशी तेवढ्याच वेळामध्ये. आपण त्याला म्हणतो इट रिपीट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सच अ मोशन इज कॉल्ड एज पिरियडिक मोशन. आणि मग अशा पिरियडिक मोशन मध्ये आपण काय कन्सिडरेशन करतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आहे, पण तो बरोबर तेवढ्याच वेळामध्ये तो पाथ परत परत रिपीट होतो. इट इज अ युनिफॉर्म मोशन बट इट इज अ सर्क्युलर. दॅट केस वी मस्ट से दॅट दिस इज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आलं लक्षात? आता हाच पार्ट इकडे इम्प्लिमेंट करू. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इथे सुद्धा सर्क्युलर मोशन आहे, इथेही सर्क्युलर मोशन आहे. बरोबर? म्हणजेच काय की दोनही केस मध्ये, इन बोथ केस पार्टिकल मूव्स इन अ सर्क्युलर पाथ. दोनही सिच्युएशन मध्ये पार्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करतो. फक्त फरक काय, इथे युनिफॉर्मली ट्रॅव्हल करतोय आणि इथे नॉन युनिफॉर्म. फॉर एक्झाम्पल आता ऑब्जेक्ट ए या पोझिशन पासून निघाला, त्याला 1 राऊंड कंप्लीट करण्यासाठी 1 तास लागला. हा झाला त्याचा पहिला राऊंड. आता तो परत नेक्स्ट राऊंडला निघालाय, त्याने सेकंड राऊंड कंप्लीट केला, पण त्याला आता मात्र हाफच आवर रिक्वायर्ड आहे किंवा अर्ध्या तासामध्ये त्याने तो राऊंड कंप्लीट केला. याचा अर्थ काय झाला, अर्ध्या तासात जर त्याने राऊंड कंप्लीट केला असेल तर त्याचं स्पीड जास्त असणार आहे, त्याची व्हेलॉसिटी जास्त असणार आहे, त्याचं ऍक्सेलरेशन बदललेलं असणार आहे. म्हणजेच काय की पार्टिकल हा कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह करत नाहीये. कुठे? नॉन युनिफॉर्म मध्ये. पण इथं मात्र काहीच बदलणार नाही. 1 राऊंड मारायला जेवढा वेळ लागणार आहे तेवढा दुसऱ्या राऊंडला, तेवढा तिसऱ्या राऊंडला, म्हणजे तो कॉन्स्टंट स्पीडने चाललाय. बरोबर? दोघांमध्ये फरक काय, फक्त इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पार्टिकल मूव्स इन ए कॉन्स्टंट स्पीड. आणि नॉन युनिफॉर्म मध्ये काय म्हणू शकतो, इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पार्टिकल मूव्स विथ ए व्हेरिएबल स्पीड. त्याचा स्पीड काय होते, बदलते. ठीक आहे, अशा प्रकारे. आता आणखी एक गोष्ट महत्वाची, पार्टिकलला जर सर्क्युलर मोशन मध्ये जर आपल्याला ठेवायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा सेंट्रिपेटल फोर्स असतो. मग पहा, आता वेगवेगळ्या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्स वेगवेगळा आपल्याला पाहायला मिळतो. समजा आपण हे जर आता प्लॅनेटरी मोशनचा जर विचार केला, प्लॅनेटरी मोशन मध्ये सेंटरला समजा सन आहे आणि सराउंडिंगला एखादा प्लॅनेट मूव्ह करतोय, तर आता प्लॅनेट जर सर्क्युलर पाथ फॉलो करतोय तर प्लॅनेटवर सेंट्रिपिटल फोर्स कुणी प्रोव्हाइड केला आहे, तर त्या सन आणि प्लॅनेट दोघांमधल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने. बरोबर? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला आपण त्याला. आलं लक्षात? तेच जर आपण आता समजा एखादा आपली गोफन फिरवतो, तो गोफन फिरवत असताना जो काही स्टोन आहे तो बरोबर सर्क्युलर पाथ मध्ये असतो आणि त्या स्टोनला होल्ड करून ठेवलेला असतो आपण एका रोपने. आता बघा, त्या स्टोनला सर्क्युलर पाथ फॉलो करण्यासाठी आपण सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केलाय. आणि तो कुणामुळे असणार आहे की जो काही रोप होता त्या रोपने आपण त्याला ओढून धरलो होता, आपल्याकडे जे काही स्ट्रिंग होता त्या स्ट्रिंगने आपण ओढून ठेवलं होतं आणि बरोबर तो सर्क्युलर पाथ फॉलो करत होता. म्हणजे तिथेही सर्क्युलर मोशनच आहे, पण आता सेंट्रिपिटल फोर्स कोणी प्रोव्हाइड केला, इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता. तर आपण जर एखादा स्टोन फिरवत असू तर तिथे त्या स्ट्रिंगने सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करायचं काम केलं. असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ऍप्लिकेशन आहे. आता पहा, असंच एक ऍप्लिकेशन आपल्याला नवीन पाहायचंय. कशामध्ये? व्हेइकल अलोंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. आता पहा, सेंट्रिपिटल फोर्स तुमच्या लक्षात आला असेल की सेंट्रिपिटल फोर्स का गरजेचा आहे. आपण एक सेंटेन्स इथे लिहू शकतो हमखास. सेंट्रिपिटल फोर्स इज नेसेसरी
कशासाठी नेसेसरी तो मेक एन ऑब्जेक्ट कसा ठेवला पाहिजे इन ए सर्क्युलर मोशन सर्क्युलर मोशन मध्ये ठेवण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स इज नेसेसरी मग फरक एवढाच पडतोय की वेगवेगळ्या सिच्युएशनला वेगवेगळ्या प्रकारचा सेंट्रिपिटल फोर्स असतो मग प्लॅनेटरी मोशनच्या बाबतीत सेंट्रिपिटल फोर्स कोणी प्रोव्हाइड केला दोन्ही प्लॅनेट मधल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा आपला सॅटेलाइट असेल आर्टिफिशियल सॅटेलाइट आपण सोडतो तर सॅटेलाइट अर्थच्या भोवती सर्क्युलर पाथ फॉलो करतो पण सर्क्युलर पाथ फॉलो करत असताना त्याला आपण कशाने बांधून ठेवलाय का नक्कीच नाही मग त्याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स कोणी प्रोव्हाइड केलाय तर तो असणार आहे आपला अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा मूनचा असेल मून सुद्धा पृथ्वीभोवती सर्क्युलर पाथ फॉलो करतो मग तिथे सेंट्रिपिटल फोर्स कोणी प्रोव्हाइड केलाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स बरोबर आणि या सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती होता काय होता तो फॉर्म्युला FCP mv²/r पण आता सेंट्रिपिटल फोर्स हा ऑब्जेक्टला सेंटरच्या बाजूला होल्ड करून ठेवतोय इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर अँड अलोंग ए रेडियस या सर्क्युलर पाथ जर ही रेडियस असेल तर तो रेडियसच्या बाजूला आहे आणि रेडियसच्या बाजूला असेल तो सेंटरच्या बाजूला ऑब्जेक्टला ओढून ठेवतोय जर त्याने ऑब्जेक्टला सेंटरच्या बाजूला जर ओढून ठेवलं नाही तर ऑब्जेक्ट तसेच बाहेर निघून जातील म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स इज अट्रॅक्टिव्ह फोर्स पण आपण म्हणू शकतो दॅट्स व्हाय इट इज रिप्रेझेंटेड बाय निगेटिव्ह सिम्बॉल म्हणून सेंट्रिपिटल फोर्स हा निगेटिव्ह सिम्बॉलने रिप्रेझेंट केला जातो आता याच्यामध्ये आणखी एक फॉर्म्युला मॉडिफाय केला सेंट्रिपिटल फोर्सचा तो कसा तर आपल्याकडे एक लास्ट इयर आपण शिकलो होतो बेसिक फॉर्म्युला काय होता V r ओमेगा मग ही व्हॅल्यू जर याच्यामध्ये जर रिप्लेस केली तर पहा फॉर्म्युला काय तयार होतो m तसाच आता v स्क्वेअर च्या ऐवजी आपण काय टाकणार r² ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय r ला r एक कॅन्सल झाला राहिलं काय m r ओमेगा स्क्वेअर म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला असा मिळाला m r ओमेगा स्क्वेअर आणि त्याला निगेटिव्ह सिम्बॉल द्यायला विसरायचं बरोबर म्हणजे तुम्ही हाय सेंट्रिपिटल फोर्स वापरू शकता हाय सेंट्रिपिटल फोर्स वापरू शकता फरक एवढाच की तुम्हाला गिव्हन क्वांटिटी कोणत्या आहेत त्या गिव्हन क्वांटिटीचा विचार करून तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आलं लक्षात आता एक गोष्ट डोक्यात फिक्स ठेवायची ज्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे त्या ठिकाणी हमखास सेंट्रिफ्युगल फोर्स पण असणार आहे पहा मग पार्टिकल जर आपण सर्क्युलर मोशन मध्ये फिरवत असू तर पार्टिकल बाहेर खेचला जातोय आपण तर त्याला आतमध्ये ओढून ठेवलाय पण आपल्या बॉडीवर मात्र आउटवर्ड फोर्स अप्लाय होत असतो आणि तो कोणामुळे सेंट्रिफ्युगल फोर्समुळे मग आपण बस मध्ये बसलो की तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये एक्झाम्पल दिलं होतं समजा बसने जर लेफ्टला टर्न केलं बरोबर तर आपण मात्र कुठे झुकले जातो राईटला झुकले जातो किंवा बसने जर राईटला टर्न केलं तर आपण मात्र लेफ्टला झुकले जातो म्हणजे ज्या डायरेक्शनला फोर्स लावलाय त्याच्या अगेन्स्ट तिथे वर्क होत असते आणि तो जो काही इमेजिनरी फोर्स आहे त्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो मग तुम्ही तर म्हणू शकता जेवढा सेंट्रिपेटल फोर्स असतो हमखास तेवढाच सेंट्रिफ्युगल फोर्स असतो फक्त तो त्याच्या अगेन्स्ट काम करत असतो म्हणून त्याचा सिम्बॉल फक्त काय करायचा इथे जर पॉझिटिव्ह असेल तर सेंट्रिफ्युगलला निगेटिव्ह इथे जर निगेटिव्ह असेल तर सेंट्रिफ्युगलला पॉझिटिव्ह सिम्बॉलने फक्त चेंज दाखवायचा आता समजा मी म्हटलं सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mv²/r और मायनस mr ओमेगा स्क्वेअर अशा प्रकारे जर सेंट्रिपिटल फोर्स आपला असेल तर तोच मी सेंट्रिफ्युगल FCF लिहितो सेंट्रिफ्युगल फोर्स सेंट्रिपेटल फोर्स तो काय लिहितो फक्त त्याच्या अपोजिट दाखवायचं फक्त डायरेक्शन बदलते मॅग्निट्यूड व्हॅल्यू तीच असते म्हणजे ते निगेटिव्ह सिम्बॉल आहे तर मॅग्निट्यूड घ्यायचा आणि फक्त आपण असं लिहू शकतो mv²/r और mr ओमेगा स्क्वेअर दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आता लास्ट लेक्चरला मी तुम्हाला फक्त एक सिंगल फॉर्म्युला दाखवला होता हा पुढचा फॉर्म्युला कसा तयार केला ते आता इथे क्लिअर केलं आता याचा सगळ्याचा वापर करून आपल्याला काय करायचंय ऍप्लिकेशन द्यायचं मी जसं तुम्हाला सांगितलं पार्टिकल जर सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह करत असेल तर तिथे हमखास कोणता फोर्स असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे फक्त फरक एवढाच की वेगवेगळ्या सिच्युएशनला वेगवेगळ्या प्रकारचा सेंट्रिपिटल फोर्स काम करत असतो आणि ते आपल्याला समजलं पाहिजे मग तुम्हाला जर विचारलं टेल मी इन केस ऑफ प्लॅनेटरी मोशन व्हिच टाइप ऑफ सेंट्रिपिटल फोर्स इज ऍप्लिकेबल मग प्लॅनेटरी मोशन मध्ये कोणत्या प्रकारचा सेंट्रिपिटल फोर्स असतो तर तो ग्रॅव्हिटेशनल मुळे मिळतो म्हणून तुम्ही म्हणू शकता इन प्लॅनेटरी मोशन
सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आलं लक्षात? तेच जर तुम्हाला मागाशी स्ट्रिंगचं एक्झाम्पल सांगितलं गोफन फिरवतानाचं, तर तिथे सेंट्रिपिटल फोर्स कोणी प्रोव्हाइड केलाय? त्या स्ट्रिंगने प्रोव्हाइड केला. म्हणजे आपण म्हणू शकतो ए नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय ए स्ट्रिंग व्हेन ए स्टोन मूव्स इन ए सर्क्युलर पाथ. आता पहा, अशाच प्रकारे तुम्हाला एक नवीन सिच्युएशन इथं पाहायला मिळणार आहे. फक्त तुम्हाला ते ओळखायचंय की सेंट्रिपिटल फोर्स नक्की कशामुळे आला. मग पहा काय सिच्युएशन आहे. ए व्हेइकल ट्रॅव्हलिंग अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. मग एखादी व्हेइकल समजा एखादा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. आता हॉरिझॉन्टल म्हणजे कसा? सपाट असणार आहे, एकदम फ्लॅट रोड असणार आहे. पण रोड फ्लॅट असताना तो बरोबर असा प्रकारे असा कर्व असणार आहे. म्हणजे ते पहा आपण टर्न करतो म्हणजे काय? एका ठिकाणी आपला असा कर्व असणार आहे. फक्त रोड कसा असला पाहिजे? फ्लॅट असला पाहिजे. तिरका किंवा त्याला आपण इन्क्लाइन म्हणतो, असं इन्क्लाइन नको, एकदम असं फ्लॅट असला पाहिजे आणि बरोबर फ्लॅट कर्व असला पाहिजे. मग अशा प्रकारे जर एखादी व्हेइकल जर ट्रॅव्हल करत असेल तर पहा, आता इथं तुम्हाला इथं काय दिसतोय? सर्क्युलर ट्रॅक दिसतोय. सर्क्युलर ट्रॅक जर दिसतोय तर सर्क्युलर ट्रॅकची काय असणार आहे? कुठेतरी सेंटर असणार आहे का नाही? म्हणजेच काय की एखादी जी काय व्हेइकल असणार आहे ती व्हेइकल बरोबर तो सर्क्युलर पाथ फॉलो करते. म्हणजेच व्हेइकल मूव्स इन ए सर्क्युलर मोशन. आणि आता ही व्हेइकल जर सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह करत असेल तर त्या व्हेइकलवर सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड झाला पाहिजे. आणि तो सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. बरोबर? रोड कसा आहे? फ्लॅट आणि सर्क्युलर. आता फ्लॅट म्हणण्याऐवजी त्याला हॉरिझॉन्टल पण म्हटलं जातं किंवा त्याला आणखी नाव अनबँक्ड रोड. आता अनबँक्ड म्हणजे काय? डोक्यात एवढंच ठेवायचं की तो जो रोड आहे तो एकदम असा फ्लॅट असला पाहिजे, असं तिरका नको, इन्क्लाइन नको. अनबँक्ड रोड म्हणजे फ्लॅट बट सर्क्युलर. ठीक आहे. मग आता आपण त्याची जी काही बुक मध्ये डायग्राम आहे ती डायग्राम काढूया. तुमच्या लक्षात आलं असेल आता एखाद्या व्हेइकलला सर्क्युलर पाथ फॉलो करायचा आहे. आता आपण मगाशीच बघितलं की सर्क्युलर पाथ फॉलो करायचा असेल तर कोणता फोर्स गरजेचा? सेंट्रिपिटल फोर्स. पण एखादी व्हेइकल जर सर्क्युलर मोशन मध्ये जर ट्रॅव्हल करत असेल तर सर्क्युलर मोशन मध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी तिला सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स ती व्हेइकल बाहेरच्या बाजूला फेकली जाईल. सेंट्रिपिटल फोर्स जर नसेल तर ती सर्क्युलर पाथ कव्हर करू शकणार नाही. आणि सेंट्रिपिटल फोर्सच्या अगेन्स्ट काम करणारा फोर्स म्हणजे कोणता? सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स मुळे ती व्हेइकल रोडच्या बाहेरच्या बाजूला फेकली जाणार आहे. म्हणजे इथे एक गोष्ट क्लिअर आहे का एखादी व्हेइकल जर सर्क्युलर पाथ म्हणजे जिथे टर्न असणार आहे, वळण असणार आहे, त्या सर्क्युलर पाथवर जर तिला ट्रॅव्हल करायचं असेल तर सेंट्रिपिटल फोर्स असलाच पाहिजे. आणि तो कोणी प्रोव्हाइड केलाय ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग पहा, आता एक हॉरिझॉन्टल रोड दाखवतो. आता त्याचा फ्रंट व्ह्यू जर आपण म्हटला तर ते आपल्याला समजणार नाही तो क्रॉस आहे का काय. हा तर मी त्याला थोडंसं इकडे पण दाखवतो. अशा प्रकारे आपला फ्लॅट रोड आहे आणि त्या फ्लॅट रोडवर काय करायचं? आपल्याला व्हेइकलला ट्रॅव्हल करायचंय. अशा प्रकारे दोन डायग्राम दाखवतो इमॅजिनेशन साठी. आता व्हेइकल जर ट्रॅव्हल करत असेल या हॉरिझॉन्टल रोडवर तर याच्यावर काय असला पाहिजे? सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय झालेला असायला पाहिजे. आणि तो सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो ते मी तुम्हाला वेक्टर डायग्रामचा वापर करून दाखवतो. आता हा रोड आहे म्हणजे ही सिच्युएशन. आता हा रोड दाखवतो मी अशा प्रकारे दाखवला. लक्षात? आता या रोडवर आपल्याला काय करायचंय? व्हेइकलला ट्रॅव्हल करायचंय. व्हेइकलला ट्रॅव्हल करत असताना जी सर्क्युलर मोशन मध्ये जाणार आहे म्हणजे मी व्हेइकल दाखवतो. अशा प्रकारचे आपण समजे व्हेइकल दाखवले. ठीक आहे. आता ही व्हेइकल सर्क्युलर पाथवर ट्रॅव्हल करत आहे पण त्याचा स्टडी करत असताना आपल्याला प्रीवियस इयरच्या काही बेसिक कन्सेप्टचा वापर करावा लागतो. का? आता ही व्हेइकल आहे म्हटलं त्या व्हेइकलला सेंटर ऑफ मास किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता सेंटर ऑफ मास किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपण लास्ट इयरला बघितली. समजा एखादा ऑब्जेक्ट जर आपण काय केला टेबलवर जर ठेवला तर त्याचा मास m आहे. मासवर डाउनवर्ड फोर्स अप्लाय होत असतो त्याला आपण त्याचं वेट म्हणतो. W = mg. कोणता ऑब्जेक्ट त्या टेबलवरून खाली पडतोय का? नक्कीच नाही. कारण त्या
टेबलच्या सरफेसने त्याच्यावर अपवर्ड फोर्स अप्लाय केलेला असतो आणि त्या अपवर्ड फोर्सला आपण म्हणत असतो नॉर्मल रिएक्शन. बरोबर की आपण लास्ट इयर शिकलो होतो स्टॅटिक फ्रिक्शनचा स्टडी करत असताना कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, कोएफिशियंट ऑफ रोलिंग फ्रिक्शन, कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन, अशा प्रकारचे फ्रिक्शन आपण लास्ट इयर पाहिले होते. म्हणजे तुम्हाला नॉर्मल रिएक्शन सगळ्यांच्या फॅमिलीत आहे. तरी पण एक लक्षात ठेवा परत रिवाइज करतो की प्रत्येक ऑब्जेक्टवर अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे डाऊनवर्ड फोर्स असतो, पण ऑब्जेक्ट खाली का जात नाही तर त्या सरफेसने ज्यावर अपवर्ड फोर्स अप्लाय केलेला आहे आपण त्याला नॉर्मल रिएक्शन म्हणतो. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, नॉर्मल रिएक्शन इज ऑलवेज नॉर्मल टू द सरफेस, नॉट एन ऑब्जेक्ट. नॉर्मल रिएक्शन त्या सरफेसला नॉर्मल असते. बरोबर. आता आपला जो काही रोड आहे तो हॉरिझॉन्टल आहे म्हणजे फ्लॅट आहे. म्हणजे इथं आपण दाखवू शकतो आता जी काही व्हेइकल आहे त्या व्हेइकलचे वेट डाऊनवर्ड डायरेक्शन जर असेल तर त्या व्हेइकलने त्या सरफेसवर जो काही फोर्स अप्लाय केलाय त्याला आपण त्याचे वेट म्हणतो. इट इज ऑलवेज डायरेक्टेड डाऊनवर्ड. पण ती व्हेइकल मात्र त्या रस्त्यामध्ये खचत नाही, खाली जात नाही. का तर त्या रोडने त्या व्हेइकलवर अपवर्ड फोर्स अप्लाय केलेला आहे. आपण त्याला काय म्हणतोय नॉर्मल रिएक्शन. ही इथे केस लक्षात घ्यावी लागेल. लक्षात इथे म्हणू शकता वेट इज बॅलन्स्ड बाय नॉर्मल रिएक्शन. आता राहिला प्रश्न कशाचा, वेटला नॉर्मल रिएक्शन बॅलन्स झाली पण अजूनही आपली सिच्युएशन क्लिअर होत नाही. व्हेइकलला सर्क्युलर पाथ मध्ये ट्रॅव्हल करायचे आणि सर्क्युलर पाथ मध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी सेंटरच्या बाजूला असलेला फोर्स त्या व्हेइकलला होल्ड करून ठेवलं पाहिजे. नाहीतर व्हेइकल ही बाहेरच्या बाजूला जाणार आहे, स्किड करणार, त्याला स्किडिंग म्हणतात, घसरणे, सरकणे किंवा पलटी होणे. बरोबर. म्हणजे व्हेइकल ही बाहेरच्या बाजूला ट्रॅव्हल करत असताना तर तिला सेंटरच्या बाजूला होल्ड करून ठेवलं पाहिजे. म्हणजे आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स गरजेचा आहे. आणि मग इथं कोण सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं तर तो असतो एक फ्रिक्शनल फोर्स बिटवीन रोड अँड टायर. इथं बघा रोड आणि टायर या दोघांमध्ये काहीतरी फ्रिक्शन असणार आहे आणि जो काही फ्रिक्शनल फोर्स आहे तो फ्रिक्शनल फोर्स मुळे ती व्हेइकल बाजूला न सरकता बरोबर ती त्या सर्क्युलर पाथवर ट्रॅव्हल करते. म्हणजे आता तुमच्या इथे लक्षात येईल ए नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय फ्रिक्शनल फोर्स. इथे लिहू शकतो बघा मग मी सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स कशामधला फ्रिक्शनल फोर्स आहे रोड अँड टायर या दोघांमधला. ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. आता पहा पावसाळ्याच्या ठिकाणी काय होतंय की रस्ता ओला असतो किंवा ऑइल सांडलेलं असतं मग त्याच्यामुळे काय होतंय की रोड आणि टायर मधलं फ्रिक्शन कमी होतं आणि पावसाळ्यामध्ये गाड्या घसरण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे तुमच्या इथेही क्लिअर होईल का तर फ्रिक्शन कमी झालं म्हणजेच काय सेंट्रिपिटल फोर्स कमी होतो आणि सेंट्रिपिटल फोर्स कमी झाला की गाडी स्किडिंग किंवा घसरते. आलं लक्षात. म्हणजे इथं सेंट्रिपिटल फोर्स कोणी प्रोव्हाइड केलाय फ्रिक्शनल फोर्सने आणि मग ती काय व्हेइकल ती व्यवस्थित त्या रोडवर काय करू शकते ट्रॅव्हल करू शकते. अशा प्रकारे रोड कसा आपला फ्लॅट रोड आहे. पण आता आणखी एक गोष्ट इथे विचारात घ्यावी लागेल. पहा जर आपण टर्न करत असू तर आपल्याला स्पीड थोडंसं कमी करावं लागतं. बरोबर. का स्पीड कमी करावं लागतं तर जो काही नेसेसरी फ्रिक्शनल फोर्स आहे त्या फ्रिक्शनल फोर्सच्या कॅपॅसिटी पेक्षा जर तुमचं स्पीड जर जास्त झालं तर सेंट्रिफ्युगल फोर्स वाढतो आणि सेंट्रिफ्युगल फोर्स वाढला तर सेंट्रिपिटल फोर्स हा कमी झालेला असतो आणि गाडी तिथं परत काय करते घसरते. म्हणजे हॉरिझॉन्टल रोडला सुद्धा स्पीड लिमिट आहे. म्हणजे तुम्ही किती स्पीडने ती व्हेइकल सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला स्पीड लिमिट असतं आणि ते स्पीड लिमिट कशावर डिपेंड आहे या फ्रिक्शनल फोर्सवर डिपेंड आहे. बघा आता तुम्हाला इतर फ्रिक्शनल फोर्स वाढवावा लागेल तर व्हेइकल तुम्ही मॅक्झिमम स्पीडने नेऊ शकता स्पीड कमी न करता. पण फ्रिक्शनल फोर्स जर वाढवला तर टायरची झीज जास्त प्रमाणात होते. म्हणून फ्रिक्शनल फोर्स न वाढवता रोड मध्ये मॉडिफिकेशन करतात आणि ते आपण आता नेक्स्ट टॉपिक मध्ये पाहणार आहोत. सध्या हा टॉपिक क्लिअर करूया. मग ज्यावेळी फ्लॅट रोड आहे फ्लॅटलाच हॉरिझॉन्टल रोड म्हणतात किंवा त्यालाच अनबँक्ड रोड म्हणतात. तीन गोष्टींची नावं लक्षात ठेवायची सगळे एकच आहे. फ्लॅट कर्व रोड, हॉरिझॉन्टल कर्व रोड किंवा अनबँक्ड कर्व रोड. इथे आपल्याला स्टडी करायचं. मग पहा ही सिच्युएशन सगळ्यांच्या क्लिअर झाली का पार्टिकलला सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह करायचं असेल तर कोणता फोर्स गरजेचा
सेंट्रिपिटल फोर्स गरजेचा. पण सेंट्रिपिटल फोर्स इथे कोणी प्रोव्हाइड केलाय? फ्रिक्शनल फोर्सने सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला, म्हणून मी लिहिलं सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स. आता तुमच्या बुक मध्ये जे डेरिव्हेशन दिले त्याच्यापेक्षा थोडंसं आपण वेगळं पाहणार आहोत, तुम्हाला सोपं करून सांगतो जरा. बघा इथं आपण लिहूयात हे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, ते जी काही थेरी आपण तयार केली ती आपण इथे लिहूयात. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स. अशा प्रकारे आपण इक्वेशन तयार केलं, त्याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 1. आता ही तुम्ही फक्त व्हिडिओ मध्ये काय करायची, कन्सेप्ट समजून घ्यायची. मग ज्यावेळी आपल्याला नोट्स काढायच्या त्या तुम्ही पुस्तकासारख्या काढल्या तरी चालतील, किंवा आता मी इथे काही गोष्टी बोलतोय पण ते लिहित नाहीये बोर्डवर, मग तुम्हाला त्याच्यानुसार ते नोट्स काढावे लागतील, कशा प्रकारे बोलतोय, वाक्यरचना कशी आहे लक्षात. म्हणजे आपण म्हणू शकतो इन ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन ए नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, मग झालं कंडिशन, बॅलन्सिंग कंडिशन मिळाली. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स. ज्यावेळी सेंट्रिपिटल फोर्स हा फ्रिक्शनल फोर्स एवढा असणार आहे त्यावेळी बरोबर सर्क्युलर पाथ आपलं व्हेइकल ट्रॅव्हल करणार आहे. आता इक्वेशन बनवायचंय. आता सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला माहिती होता, मगाशी आपण क्लिअर केला, FCP इज इक्वल टू mv²/r. आता मॅग्निट्यूड व्हॅल्यू घेऊ आपण इथं, आपल्याला डायरेक्शनची गरज नाहीये, निगेटिव्ह सिम्बॉल डायरेक्शन शो करतो. आता इथे फक्त आपण मॅग्निट्यूड व्हॅल्यूचा विचार करू. मग mv²/r अशा प्रकारचा फॉर्म्युला होता, किंवा mr⍵² अशा प्रकारचा फॉर्म्युला होता. दोघांपैकी तुम्ही कोणताही वापरू शकता. मी बेसिक वापरतो, सिंपलेस्ट फॉर्म आपण वापरूया सध्या. ठीक आहे, फ्रिक्शनल फोर्स तुम्हाला माहिती होता. आता राहिला प्रश्न सेंट्रिपिटल फोर्स तुम्हाला माहिती होता. आता राहिला प्रश्न कशाचा? फ्रिक्शनल फोर्सचा. मग लास्ट इयरला आपण स्टॅटिक फ्रिक्शन नावाची कन्सेप्ट स्टडी केला होता. स्टॅटिक फ्रिक्शन, बरोबर. मग त्या स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये काय डेफिनेशन होती? बॉडी जस्ट टेंड्स टू मूव्ह. नॉर्मली ती काय झाली पाहिजे, फक्त मूव्ह झाली पाहिजे. त्यावेळेचं फ्रिक्शन ते किती असतं? Fs इज इक्वल टू μs इंटू L. अशा प्रकारचा फॉर्म्युला आपल्याला लास्ट इयरला होता, बरोबर. आणि हा जो काही μs होता ना, त्याला आपण म्हणतो तो कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. μs इज इक्वल टू Fs/L. अशा प्रकारचा फॉर्म्युला आपल्याला लास्ट इयर होता, लक्षात. मग पहा, आता याचा वापर करून आपल्याला डेरिव्हेशन तयार करायचंय. मग पहा बघा, सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू होती आपल्याकडे, काय होती? mv²/r इज इक्वल टू Fs. स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू आपल्याकडे आहे μs इंटू L. इक्वेशन नंबर 2 तयार झालं, लक्षात. आता बघा, मॉडिफिकेशन करत असताना आता हा जो काही n आहे, n काय शो करतो? नॉर्मल रिएक्शन. आणि आपल्या डायग्राम मध्ये बघा, नॉर्मल रिएक्शनला कुणी बॅलन्स केलंय? वेटने. मग ती गाडी डाऊनवर्डला जायला पाहिजे, पण जाते का? नाही, कारण त्याला बॅलन्स करणारं कंपोनंट आहे नॉर्मल रिएक्शन. मग अशा वेळी आपण म्हणू शकतो n इज इक्वल टू mg. मग ही सिच्युएशन आपल्याला इथे वापरावी लागेल. मग पहा, बट n इज इक्वल टू mg. मग लिहूयात आपण mv²/r इज इक्वल टू μs इंटू mg. इक्वेशन नंबर 3 तयार झालं. आता बघा, कॅन्सलेशन काय होतंय? m ला m कॅन्सल झाला, बरोबर. राहिलं काय इक्वेशन आपल्याकडे? v² इज इक्वल टू μs, r गेला पलीकडे, r इंटू g. इक्वेशन नंबर 4. अशा प्रकारे आता आपल्याला फक्त व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची किंवा स्पीड फाइंड आउट करायचे व्हेइकलचं, म्हणजे ती व्हेइकल त्या सर्क्युलर पाथवर किती स्पीडने जाऊ शकते त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. याला म्हटलं तर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड, आपण त्याला Vmax पण म्हणू शकतो. ते मी त्याला Vmax लिहू शकतो खाली, पण अगोदर व्हॅल्यू फाइंड आउट करूया. मग झाला. आता टेकिंग ए स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड वी गेट v इज इक्वल टू रूट ऑफ μs rg. आणि या स्पीडला म्हटलं तर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड Vmax म्हणजे व्हेइकल जास्तीत जास्त तुम्ही किती स्पीडने नेऊ शकता या हॉरिझॉन्टल कर्व रोडवर, तर तो फॉर्म्युला तुम्हाला इथे मिळाला. मग तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये देतात, विचारतात फाइंड आउट द मॅक्सिमम सेफ्टी स्पीड फॉर
अनबँक्ड कर्व रोड. अनबँक्ड नाव लक्षात ठेवायचं, कारण याच्यासाठी आपल्याला दोन कन्सेप्ट बघायचे, एक बँक्ड आणि दुसरी अनबँक्ड. हा तुमचा अनबँक्ड रोड आहे. याला आणखी काय म्हटलं जातं? हॉरिझॉन्टल कर्व रोड किंवा त्याला फ्लॅट कर्व रोड म्हटलं जातं. तर त्यासाठी मॅक्झिमम सेफ्टी स्पीड तुम्हाला एवढे मिळाले. म्हणजे त्या रोड मध्ये फ्रिक्शन किती असायला पाहिजे, त्या सर्क्युलर पाथची रेडियस किती असायला पाहिजे, आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपली फिक्स आहे 9.8. बरोबर. म्हणजे ह्या दोन गोष्टी डिसाइड करतात की तुम्ही जास्तीत जास्त किती स्पीडने ही व्हेकल तिथून ड्राईव्ह करू शकता किंवा कार तुम्ही ड्राईव्ह करू शकता. आलं लक्षात? आता याच्यामध्ये जर काही डिफिकल्टीज असतील किंवा काय, तर नेहमीप्रमाणे तुम्ही आम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या नंबर्सवर, किंवा त्या व्हिडिओला काय करायचं, रिप्लाय करायचं. ठीक आहे, चालेल. धन्यवाद.